पुढची बातमी बघूयात। भाजपच्या जन आक्रोश मोर्चाच्या दरम्यान वाहतूक कोंडीमुळे मंत्री गिरीश महाजनांवरती संतापलेल्या महिलेविरोधात गुणरत्न सदावर्तेंच्या मुलीनं पोलिसात तक्रार केली आहे। झेन सदावर्तेनं वरळी पोलीस ठाण्यात त्या महिलेविरोधात तक्रार दाखल केली असून भाजपच्या मोर्चावेळी या महिलेनं महाजनांवरती संताप व्यक्त केला होता। एंटाइटल्ड महिला एक लेडी अपने मर्सिडीज में से निकल के आके वर्ड्स यूज करती है, डेरोगेटरी वर्ड्स टू ब्रेक डाउन कॉन्स्टिट्यूशनल मैकेनिज्म यूज करती है। शट अप, गेट आउट, डोंट टॉक टू मी, ये वर्ड्स जो सिर्फ इंसल्टिंग नहीं है बट देश को एक स्टेप पीछे ले जाने वाले वर्ड्स हैं कि मैंने कंप्लेंट फाइल की है एंड आई हैव रिक्वेस्टेड द पुलिस ऑफिसर्स to lodge an FIR and take actions. बघा, सदावर्तेचं काही आमचं काही आम्ही त्याच्याशी फार काही डिबेटही आणि त्याच्याबद्दलची चर्चा आम्हाला नाही करायची आहे। पण सरकारचा माज जो आहे, सत्तेचा माज जो आहे, तो त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाला आणि एका महिलेनेच यांना उत्तर दिलं आणि एकीकडे महिलांसाठी आम्हीच आहो अशा पद्धतीचा दिखावा करण्याची, नौटंकी करण्याचं जे पाप महाराष्ट्रातलं सरकार करते आणि त्याचा परिणाम त्या दिवशी एका महिलेनेच यांची जागा दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि ते बरोबर आहे, त्याचं आम्ही समर्थन करतो। त्यांच्याबद्दल काय बोलायचं, आता सदावर्ते कुटुंबीय हे सगळं कायद्याच्या क्षेत्रात आहे आणि त्यांच्या दृष्टीने कायद्याचा उल्लेख करून ते काहीतरी कामकाज करत असतात। त्याचं टायमिंगसुद्धा वेगळं असते, त्याचा उद्देशसुद्धा बरेचदा वेगळा असतो। तो एक शंकेचा भाग सोडला तर त्यांनी त्यांच्या कायदेशीर बुद्धिमत्तेचा वापर महाराष्ट्रासाठी केला तर ते खूप रचनात्मक ठरू शकते। आता ज्या स्त्री तिथे इंग्लिशमध्ये आरडाओरडा करत होत्या त्या मिसेस गरेवाल म्हणून आहेत आणि त्या अरुण जेटलींची ती पुतणी आहे। भाजपची अरुण जेटली ज्या त्यांची ती पुतणी असं आता रिव्हील झालेलं आहे। त्यामुळे भाजपची अवस्था आपलेच दात आपलेच ओठ अशा स्वरूपाची आहे।